शरद पवार यांचा वरचष्मा असलेल्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील आमदार नरहरी झिरवाळ यांनी जनमताचा कौल न घेता अजित पवारांचा बोट धरला आणि तिथूनच दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचं गणित बिघडलं। त्यामुळे आता या मतदारसंघातून पुन्हा नरहरी झिरवाळच निवडणूक लढणार का की वेगळं चित्र दिसणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नरहरी झिरवाळ हे महाविकास आघाडीच्या कार्यकाळात विधानसभेचे उपाध्यक्ष होते। शिवसेना फुटल्यानंतर आमदारांना अपात्र ठरवण्यासाठीचं पत्र हे त्यांनाच पाठवण्यात आलं होतं। अजित पवार गट जेव्हा सत्तेत सहभागी झाला तेव्हा नरहरी झिरवाळ हे त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झाले। नुकत्याच मंत्रालयातल्या जाळ्यांवर उड्या टाकून आंदोलन करणाऱ्या आंदोलक आमदारांमध्येही झिरवाळ यांचा सहभाग होता। अजित पवारांच्या मर्जीतले आमदार अशी झिरवाळ यांची ओळख आहे। पण आता हीच ओळख झिरवाळांसाठी अडचणीची ठरत आहे, कारण दिंडोरी मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे। शरद पवार यांच्या वार्धक्याच्या काळात अजित पवारांनी त्यांची साथ सोडल्याची बाब या मतदारसंघातील मतदारांना अजिबातच आवडलेली नाही। त्यामुळेच झिरवाळांची वाट आता अवघड झाली आहे। खरं तर हा मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो। या मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि पेठ या 2 तालुक्यांचा समावेश होतो। हा मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे। 2009 ला शिवसेनेचे धनराज महाले यांचा या मतदारसंघात निसटता विजय झाला होता। यानंतर शरद पवारांनी पुढच्या निवडणुकीत नरहरी झिरवाळांनाच तिकीट दिलं आणि त्यांनी विजय खेचून आणला। 2017च्या विधानसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात नरहरी झिरवाळ यांचा विजय झाला। त्यांना 68,284 मतं मिळाली, तर शिवसेनेच्या धनराज महालेंनी 55,651 मतं मिळवली। नरहरी झिरवाळ यांनी 2009चा पराभवाचं अपयश या निवडणुकीत धुवून काढलं। 2014 मध्ये मोदी लाट असूनही झिरवाळ निवडून आले हे विशेष। दिंडोरी या मतदारसंघावर नरहरी झिरवाळ यांनी वर्चस्व प्रस्थापित केलं, त्यामुळे 2019च्या विधानसभा निवडणुकीतही ते विजयी झाले। डोक्यावर गांधी टोपी, पांढरा पायजमा, सदरा आणि पायात चप्पल अशा पेहरावात वावरणारी झिरवाळ हे साधे राजकारणी आहेत असा अनेकांचा समज होतो। मात्र झिरवाळ हे साधे नाहीत हे बहुधा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या लक्षात आलं आहे। दिंडोरी लोकसभेच्या निकालामुळे ऐनवेळी ते कोणता पवित्रा घेतात याचा नेम नसल्यानं या गटानं त्यांच्या उमेदवारीसाठी कुठलीही उसंत घेतली नाही, मित्र पक्षांशी चर्चाही केली नाही। महायुतीत जागा वाटपासाठी समन्वय समिती स्थापन होणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी नाशिकमध्ये म्हटलं होतं। मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी दिंडोरीतील मेळाव्यात झिरवाळ यांच्या उमेदवारीची घोषणा केली। यावरून झिरवाळ यांचे अजित पवार गटाला वाटत असलेले महत्त्व आणि धास्ती दोन्ही अधोरेखित झालं आहे। लोकसभेचा प्रचार सुरू असताना झिरवाळ एकदा थेट महाविकास आघाडीच्या प्रचार बैठकीत सहभागी झाले होते। आता त्यांचा मुलगा गोकुळ याने याच मतदारसंघातून शरद पवार गटाकडे उमेदवारी मागितली आहे। झिरवाळ हे आपल्या मुलास पुढे करून वेगळे डावपेच खेळत असल्याचा शरद पवार गटाला संशय आहे। पवार गटाकडून अद्याप थेट उमेदवारीबाबत कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही। लोकसभेत या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वाधिक 82,308 मतांची आघाडी मिळाली होती। त्यांचे उमेदवार भास्कर भगरेंना मिळालेली 1,38,000 मते झिरवाळांची चिंता वाढवणारी ठरली। या मताधिक्याने शरद पवार गटात इच्छुकांची संख्या वाढली आहे। आमदार रामदास चारोस्कर यांनी काँग्रेसचा हात सोडत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे, तर शरद पवार गटाकडून माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या सुनीता चारोस्कर उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहे। दिंडोरीतील आणखी एक प्रबळ दावेदार म्हणजे माजी आमदार धनराज महाले। काही दिवसांपूर्वी झिरवाळ यांनी धनराज महालेंवर निशाणा साधला होता। महाले हे प्रबळ दावेदार नाहीत, ते पराभूत होण्यासाठी उमेदवारी करत आहेत। त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबत मी चर्चा करणार आहे। महाले यांनी उमेदवारी करू नये असंही झिरवाळ त्यावेळी म्हणाले होते। झिरवाळांनी डिवचल्यानंतर शांत बसतील ते धनराज महाले कसले? त्यांनीही प्रत्युत्तर देत आमदार झिरवाळ गैरसमजात आहेत असं स्पष्ट केलं होतं। झिरवाळांनी जमिनीवर यावं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याने दिंडोरी मतदारसंघातून मीच यावेळी उमेदवारी करणार आहे। कोणत्याही परिस्थितीत मी निवडणुकीला सामोरं जाणार आहे। वेळ आली तर अपक्ष उमेदवारी करण्याचा देखील माझी तयारी आहे असंही महाले यांनी सांगितलं। त्यामुळे यंदाची निवडणूक झिरवाळांना तितकीशी सोपी नाही। महाले यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर आहे।
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवणं किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचे पर्याय सध्या त्यांच्या समोर आहेत. महालेंना हलक्यात घेऊन चालणार नाही, कारण याच महालेंनी 2009 मध्ये झिरवाळांचा पराभव केला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुधाकर राऊत हे देखील निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. याशिवाय अंबानेरचे माजी सरपंच संतोष रेहेरे, कसबेवडीचे माजी सरपंच मधुकर भरसट, प्राचार्य अशोक बागुल, माजी आमदार भगवंतराव गायकवाड यांचे पुतणे स्वप्नील गायकवाड हे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवारांनी ज्याप्रमाणे भास्कर बगरे या नवख्या उमेदवाराला संधी दिली होती, त्याचप्रमाणे विधानसभेलाही हाच पॅटर्न वापरला जाईल अशा अपेक्षेने नव्या इच्छुकांनी निवडणूक लढण्यासाठी कंबर कसली आहे. या मतदारसंघात शरद पवार यांचे निकटवर्ती असलेले श्रीराम शेटे यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरते. लोकसभा निवडणुकीत भास्कर बगरेंना श्रीराम शेट्टींची खंबीर साथ लाभल्यानं त्यांना विजय सोपा झाला होता. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर शेटे यांचे वर्तन काहीसं संभ्रम टाकणारं असंच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसंवाद यात्रेची सुरुवात दिंडोरीतून केली होती. त्यावेळी श्रीराम शेटे यांचे कटआउट झळकले होते. तसंच नरहरी झिरवाळ यांचा वाढदिवस कादवा कारखाना कार्यस्थळावर साजरा करण्यात आला होता. त्यानंतर अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी श्रीराम शेटे यांची घेतलेली सदिच्छा भेट यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम दिसून येतोय. या निवडणुकीत लक्षवेधी ठरणार आहे तो पेठ तालुका. 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भास्कर गावित यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यावेळी प्रांतवादाचा मुद्दा पुढे करण्यात आला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या झिरवाळ यांनी विजय मिळवला असला तरी गावित यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती हे देखील विसरता येणार नाही. आता सर्वात जास्त इच्छुक दिंडोरी तालुक्यात असल्यानं पेठ तालुक्यातील मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. आता कोणाला उमेदवारी मिळणार, कसा सामना रंगणार आणि दिंडोरीकर कुणाला पसंती देणार हे येत्या 23 नोव्हेंबरच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. सप्रेम मराठी ब्युरो, नाशिक.